नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ₹5.50 म्हणजे 5.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. परंतु मित्रांनो, याला देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जसेच या 5.5 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 2,40,715 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,64,573 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,43,865 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,64,573 कोटी रुपये. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 2,45,249 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,69,478 कोटी रुपये. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,48,079 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,69,478 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 2,17,529 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,40,375 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,19,436 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,40,375 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 27,720 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 29,103 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 28,643 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 29,103 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21,243 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,611 कोटी रुपये. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 21,930 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,611 कोटी रुपये. चला आता बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS
फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 14 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 14.34 रुपीज आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 13.70 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 14.34 रुपीज. चला आता बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू, म्हणजे कोणत्या बिझनेसमधून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये ऑइल टू केमिकल्स या बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,64,613 कोटी रुपये आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने क्वार्टर 4मध्ये ऑइल अँड गॅस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 6,440 कोटी रुपये. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रिटेल सेगमेंटच्या बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 88,637 कोटी रुपये. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने डिजिटल सर्व्हिसेस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 40,861 कोटी रुपये आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 4मध्ये 2,64,573 कोटी रुपये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नेट प्रॉफिटसुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.